हिने डाएट सिरीज सुरू केली होती आणि तिने ती बंद पण केली. बारीक व्हायचं होतं, असायचं होतं, पण तिने ते केलं नाही कंटिन्यू. कशी कशी म्हणलं सुकाचं ठेव. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि ट्रिपवरून घरी आल्यानंतरचा हा दुसरा दिवस मी सलग ब्लॉग शूट करते आहे, कारण भरपूर गोष्टी चालल्या आहेत. हे ते सगळं करणं म्हटलं चला आता शूट करूया आपण. ऑलरेडी खूप सारे ब्लॉग्स पेंडिंग आहे, पण हळूहळू सगळे तुमच्यापर्यंत एक एक येतील. आणि आजचा काही असं स्पेशल प्लॅन नाही, पण काल तुम्ही बघितलं असेल की बऱ्यापैकी माझी क्लिनिंग झाली होती. पण आज डस्टिंग क्लिनिंग जे काही बाकी आहे ना ते मी कंप्लीट करणार आहे. अनायाची चटई धुवायची आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत. पण त्याआधी जेव्हा आपण कधी ट्रिपला जाऊन येतो फ्रीज पूर्णपणे खाली होतो आणि मग माझं असं असतं की आता फ्रीज खाली झाला तर तो क्लीन करून घ्यायचा. म्हणून मी काल पहिले तर फ्रीज क्लीन करून घेतला की उद्या मग भाजीचं किंवा फ्रूट्स ज्या काही गोष्टी घेऊन यायच्या ते आपण घेऊन येऊ. सो आत्ता सकाळी आम्ही उठलो आणि मला फ्रेश झालो, प्लस मला थोडंसं काही एडिटिंग पोस्टिंगचं काम होतं ते करून घेतलं. सो आता 9 वाजता आहेत, 8:30-9 वाजता आहेत आणि आपण उठली आहे. मग आम्ही ठरवलं की चला बाहेरच जाऊ आणि ब्रेकफास्ट करू. त्यानंतर स्टार बाजारला जाऊ, फ्रूट्स भाजीपाला जे काय लागतं ते सगळं घेऊन येऊ आणि त्यानंतर मग दिवसाची सुरुवात करू. तो आता आम्हाला घरी यायला 11-11:30 होतील. तोपर्यंत जे काय आहे ते सगळं घेऊन येतो आणि बाकी दिवसभरात काय काय होतं हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मी माझ्या दिवसाची सुरुवात केली आहे व्हायटमिन डी शॉर्टपासनं. आम्ही 6 महिन्यातनं एकदा B12 आणि व्हायटमिन डीचा कोर्स करून घेतो. तर आज शेवटचा दिवस आहे, वीकमधनं एकदा घ्यावा लागतो आणि तो उपाशापोटी घ्यावा लागतो म्हणून सकाळीच घेतला आणि सोबत मशीन लावली होती. सो इकडे मशीनही माझी झाली होती, म्हणजे मी उठल्या उठल्या लावून घेतली होती घरातलं सगळं आवरेपर्यंत आणि मशीन होऊन तयार होती. म्हटलं पण पहिलं आता बाहेर जाऊ, नाश्ता करून येऊ आणि मग त्यानंतर घरी आल्यावर आपल्याला मशीनमधले कपडे वाळू टाकता येईल. तर भाजीचे आणि फ्रूट्स घेऊन आम्ही घरी परत आलो, पण घरात इतका पसारा आहे की मला सुचत नाही मी काम कुठनं सुरू करायला पाहिजे. तर मी म्हटलं चला कपड्यांपासून सुरू करू. तर मी इकडे कपडे वाळू टाकले. आता 11-11:15 होत आहेत. कपडे वाळू टाकले, तिथले होते ते सगळे कपडे घेऊन आले. नानूला पण बोलायचं आहे. हां इथूनच बोल, तर तू दिसत आहे तिथे ते बघ. आणि म्हटलं जवळ नाही येत बेटा, तो जवळ नाही येत. सो आजकाल अशी सगळी कामं मी अनायाबरोबर करत असते आणि तीही मला माझ्या कामांमध्ये मदत करत असते आणि तिला मी सुद्धा माझ्या कामांमध्ये गुंतवून घेते, म्हणजे वेगळं काहीतरी तिला अटेन्शन द्यायची गरज पडत नाही. आजकाल कामं खरंच करणं खूप सोपं झालं आहे आधीपेक्षा, मला तरी असं वाटतं. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला तरी अनाया भरपूर समजदार झाल्यासारखी वाटते आणि मी जे करेल ना त्याच्यात थोडासा मदत करेल, खेळेल आणि एन्जॉय करते ती माझ्यासोबत. याला आंब्याच्या फुल्याची कढी खूप मस्त लागते. आता मला दिसल्या म्हणजे त्याला आपण भिजू घालू थोड्याशा आणि कढी बनवू आज. सो 1 तासात ते छान भिजून जातात आणि मग मी स्वयंपाक करताना त्याच्यासोबत मस्त अशी कढी बनवणार आहे. आंब्याच्या म्हणजे आंबे नसेल तर त्याचं हे अल्टरनेटिव्ह आहे. जेव्हा आंब्याचा सीझन असतं तेव्हा वाळवून ठेवतात. ॲक्च्युली मम्मी करतात आणि मम्मीच घेऊन पण आल्या होत्या. मला आवडते कारण खूप. सो हे वाळवून ठेवायचे असे आंबे आणि मग त्यानंतर जेव्हा वाटलं तेव्हा आपण कुठल्याही सीझनमध्ये त्याची कढी वगैरे बनवून पिऊ शकतो किंवा आमरस वगैरे पण बनवू शकतो. सो आज मी त्याची मस्त अशी कढी बनवणार आहे. काल मी हे मूग भिजत घातले होते. आता छान तसे मस्त त्याच्यातलं पाणी जे आहे ते थोडंसं गळून गेलंय. आता हे बांधून ठेवते मस्त, याला कोंब येतील आणि त्याचं मग काहीतरी एखादा पदार्थ आपल्याला बनवायला होतात. सो हे मी वीकमधनं एकदा तरी हे करत असते, म्हणजे आलेले मूग आपल्या पोटात गेलेच पाहिजे. कपड्यांचा गोंधळ आवरून मी लगेच किचनमध्ये आली. आता मला आज दिवसभरात एक काम फक्त आवरायचं होतं, जे हातात येईल ते पटापट करायचं होतं. तर आता फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आणल्यावर ते पटापट फ्रीजमध्ये लावून ठेवणं हे पण एक खूप महत्त्वाचं काम आहे. नाहीतर मग ते त्यातल्या त्यात राहिलं की संध्याकाळपर्यंत तसंच पडून राहतं आणि मग काही गोष्टी सांबार वगैरे म्हणजेच कोथिंबीर वगैरे थोडीशी सडायला पण लागते, खराब होते. सो इथे पपई जेव्हा केव्हा मी आणते ना तेव्हा ती मला कच्चीच मिळते, कधीच ती प्रॉपर पिकलेली मिळत नाही. सो मी ती घरी आणली की एका पेपरमध्ये रॅप करून एका गरम जागी ठेवते, म्हणजे तिथे थोडीशी गरमाहट असेल, थंड जागेवर ठेवायची नाही, पटकन पिकून जाते. बाकीचे सगळे फ्रूट्स मी टोपल्यांमध्ये काढून घेतले आणि सगळं फ्रीजमध्ये सुद्धा भाजीचं अरेंज करून ठेवलं. आणि बसल्या बसल्या अनायाला झोपही लागली होती. तिला बसवून ठेवलं, तिला झोप लागली, ती बसल्या झोपत होते. तिला नेऊन टाकलं आणि निवांत माझी कामं करू शकते. रोशन गेलेला आहे जिमला आणि संडे असा फ्री मिळतो जरा माझी कामं करायला.
अदरवाईज बाकी दिवशी खूप काही गडबड असते. ऑफिस असतं त्याच्यामुळे पटापट सकाळी स्वयंपाक करायचा, असं निवांत नाही करू शकत आपण की चालली आहे बाकी कामं आणि मग आपण स्वयंपाक करू आरामात. माझं भाजीचं आणि फ्रूट्स लावून झालं होतं. मायक्रोवेव्हरचा कवरनं खूप धुळीने भरला होता. तुम्ही बघू शकता 8 दिवसात किती धूळ झाली. वरचेवर घरी असलं की पुसतो आपण, पण आता बाहेर गेलो त्याच्यामुळे ते पुसण्यात आलं नाही. आणि तिथेच मी फ्रूट्सच्या टोपल्या माझ्या ठेवत असते, म्हणून मग ते धुवायला काढलं. आणि त्यानंतर इथे रोशन पण आला होता जिमवरनं, तर तो म्हणे मी तोपर्यंत बाल्कनी क्लीन करून घेतो. सो आमच्याकडे बाल्कनी क्लीन करण्याचं काम नेहमी रोशनचं असतं. सो त्याने त्याचं काम कंप्लीट केलं. मी थोडंसं दुपारी आपलं जेवण वगैरे सगळं आवरलं, स्वयंपाक आवरला आणि म्हटलं आता हे एक महत्त्वाचं आणि किचकट आणि टाईम टेकिंग काम आहे ते करून घेऊ. पण ते केल्याशिवाय मला काही चैन मिळत नाही, कारण अनायाची ही चटई न नेहमी स्वच्छच असली पाहिजे असं मला वाटतं. सो महिन्यातनं एकदा तरी मी अशी छान घासून ती पूर्ण धुवून काढत असते दोन्ही साईडला. आता ती घासायला थोडीशी कठीण जाते, पूर्ण माझे हात दुखून जातात, कारण जागा कमी आणि तेवढ्या जागेमध्ये ती घासून पूर्ण क्लीन करायची असते. त्याच्यामुळे थोडीशी मेहनत होते, पण ती क्लीन असणं पण तेवढंच गरजेचं आहे, कारण सगळंच ती त्याच्यावर खाते पिते उठते बसते, सगळं चटईवरच चाललेलं असतं आणि आपलेसुद्धा थोडे त्याच्यावर पाय पडतात. त्याच्यामुळे ती वेळेच्या वेळी क्लीन करणं खरंच खूप गरजेचं आहे. सो हे एक महत्त्वाचं काम मी आवरून घेतलं. सो आता वाजलेत 7 आणि बऱ्यापैकी कामं झाली. छोटं मोठं काही राहिलं आहे ते आता मी अनायाचं ओरडणं चाललं आहे, कारण तिला फ्रॉक्स वगैरे नसतं घालायचं. ती म्हणते मला खरखर खरखर होते. कुठे शब्द ऐकते तर माहिती नाही, पण फ्रॉक दिसला किंवा असं काही हेवी दिसलं, मम्मा मला खरखर खरखर होत आहे म्हणते. कुठे काही लागलं तर म्हणते मला रेड रेड झालं. कसं शिकते आय डोंट नो, पण सगळं काही शिकायला लागलो आहे, खूप कळायला लागलं आहे. आणि आता प्रॉब्लेम अशी झाली की तिचे जे बाहेर जायचे कपडे प्रेस वगैरे केलेले तोच अवेलेबल होता आणि आम्हाला मंदिरात जायचं आहे. म्हणून पण माझं झालं की ठीक आहे थोडं ट्रेडिशनल घाल, पण एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. पण फ्रॉक दिसला की आम्हाला नकोच होतं. आता तिने घालून कसं तरी रोशन तिला खाली घेऊन जातो आहे. तो म्हणले ठीक आहे तुझं काय ब्लॉग बोलायचं तर तू बोलून ये. आणि 7 वाजले आहे, दिवसभर कामं पुरली आणि मला इतकी झोप पण येत आहे ना की काय सांगू. आणि आज मला असं जाणवलं की मी 8 दिवसात जे खाल्लं आहे ना ते त्याच्याने मला थोडासा लठ्ठपणा वाढला आहे. ॲक्च्युली जो ब्लॅक माझा पॅन्ट आहे ना त्याच्यावरनं मी अंदाज घेते माझा लठ्ठपणा वाढला की नाही. तो थोडा फिट वाटला म्हणजे मी लठ्ठ झाली, आणि तो जर व्यवस्थित लूज वाटला म्हणजे मी बारीक झाली. मला त्याच्यावरूनच कळतं. सो आत्ता मला थोडंसं फील झालं की मी लठ्ठ झाली. म्हणून मला एका कॉमेंटचा पण आठवण आली की एक कॉमेंट आली होती, पण मी गोव्यात होती आणि मी छान एन्जॉय करत होती. सो त्या कॉमेंटकडे मला लक्ष देणं झालं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर रिप्लाय पण केला नव्हता. पण आत्ता मला असं वाटलं की ठीक आहे आपण त्याच्यावर बोलूया. सो मी मध्यंतरी डाएट प्लॅन सुरू केला होता. तो या ट्रिपला जायसाठी माझं मोटिवेशन होतं. आपण जर कुठली गोष्ट स्टार्ट करतो तर त्याच्यासाठी काही ना काही मोटिवेशन लागते की चला मला ट्रिपला जायचं आहे, तर मला स्लिम ट्रिम दिसायला पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण एखादी गोष्ट करतो. सो तसंच माझं काहीच होतं मोटिवेशन. मी ते ठरवलं होतं की चला आपला गोल हा आहे की या ट्रिपपर्यंत आपण होईल तेवढं बारीक होण्याचा प्रयत्न करू. सो त्या मोटिवेशननी मी डाएट स्टार्ट केला होता. आता डाएट स्टार्ट केला, तुमच्याशी शेअर पण करण्याचा प्रयत्न केला. मी 21 दिवसाचं चॅलेंज असं म्हणून सुरू केलं होतं. पण ते पण याच्यासाठी की 21 दिवसात कुठल्याही गोष्टीची सवय लागते असं म्हणतात, म्हणून म्हटलं ठीक आहे आपण पण 21 दिवसाचं चॅलेंज घेऊ, आणि म्हणून मी सुरू केलं. पण मला 8-10 दिवसात लक्षात आलं की खूप लोकांना डाएटबद्दलचे व्हिडिओ नाही आवडत आहे, कारण सगळ्या जणांना काही डाएट करायचं नाही आहे. काही लोक आहेत जे सबस्क्रायबर आहेत त्यांना अनायाला बघायला आवडतं, अनायाच्या गोष्टी बघायला आवडतात किंवा माझ्या घरगुती गोष्टी बघायला आवडतात. रोज तेच डाएट तेच जेवण, मी काय खाल्लं मी काय केलं हे ऐकण्यात सगळ्यांना इंटरेस्ट येत नव्हता, आणि हे मला माझ्या व्ह्यूजवरनं कळलं. आणि म्हणून मग मी डिसाईड केलं की ठीक आहे आपण जेवढं एक 15-16 दिवस मी पोस्ट केलं असेल आय थिंक सो, आणि त्यानंतर मी म्हटलं ठीक आहे आपलं रेग्युलर जे ब्लॉग्स आहे आपण ते पोस्ट करू. जर कुणाला अगदीच वाटत असेल तर ते मला DM करतील आणि त्यांना मी शेअर करेल. आणि मी असं केलं आहे भरपूर जणांसोबत, ज्यांना अगदीच वाटतं की तुझं डाएट ताई सांगणं किंवा जे मी 15 दिवसात शेअर केलं होतं ना तेच मी कंटिन्यू फॉलो करत होती, म्हणून मग नवीन काही नव्हतं पण तसंही. म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे आपण ते बंद करू. त्याबद्दल मी सूचना कोणाला दिली नाही, त्याबद्दल मला फार कॉमेंट्स पण आल्या नाही. जर मला कॉमेंट्स आल्या असत्या की ताई का बरं बंद केलं तर मी नक्कीच त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं असतं. पण आणि याच्यावरनं पण मला हे गोष्ट कळली की नव्हतं सगळ्यांना इंटरेस्ट त्याच्यामध्ये, म्हणूनच मी ते बंद पण केलं आणि तो माझा चांगला निर्णय होता. पण याचा अर्थ हा नाही की मी माझं डाएट बंद केलं होतं. मी हेल्दी खाण्यावर किंवा ज्या गोष्टी
अवॉइड करू शकते, जे मी डाएटमध्ये फॉलो करत होती ते माझं कंटिन्यू फॉलो करणं चाललं होतं. पण मी जेव्हा गोव्यात गेली किंवा पण मी फिरायला जेव्हा जाते ना, तेव्हा मी डाएटवर फोकस नाही करत. आम्ही जे येईल जसं येईल तसं ते 8 दिवस म्हणा की जेवढ्या दिवसाची ट्रिप आहे ते एन्जॉय करत असतो, मीच नाही तर रोशन पण. मग जेव्हा आपण बॅक टू रुटीन होतो तेव्हा मग आपलं जे खाणंपिणं आहे, हेल्दी खाण्यावर फोकस करणं आहे, त्या गोष्टी चालतात घरी आल्यावर. पण बाहेर जेव्हा जातो तेव्हा पूर्ण आम्ही एन्जॉय करतो. सो त्या ताईंची तीच कॉमेंट होती की अगं हिने डाएट सिरीज सुरू केली होती आणि तिने ती बंद पण केली. बारीक व्हायचं होतं, असायचं होतं, पण तिने ते केलं नाही कंटिन्यू. आणि फॉलोअर्सची पण मेमरी किती वीक आहे की त्यांनी पण कोणी तिला म्हटलं नाही. आणि असं कुठले जर प्रॉमिसेस करताय तर ते तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. तर ॲक्च्युली मी प्रॉमिस स्वतःशी केलं होतं की मला ते करायचं आणि ते मी फॉलो केलं. मी प्रॉमिस असं कुणाशीच केलं नव्हतं की मी तुमच्याशी करेल म्हणजे करेल शेअर. मला असं कुठेतरी जाणवलं की नाही आवडत आहे कोणाला हे कॉन्टेंट किंवा कोणाला नाही त्याचा फायदा होत आहे, तर ते आपण स्टॉप केलं पाहिजे. सो यामध्ये फार असं काही मी गुन्हा केला असं मला वाटलं नाही. म्हणजे मी ती कमेंट निगेटिव्हली न घेता फक्त मी ती गोष्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते आहे की मी का ते डाएट सिरीजचं व्हिडिओज टाकणं बंद केलं. आणि जर का खरंच त्याचा फरक पडत असता किंवा लोकांना ते बघायला आवडत आहे असं जर असतं ना, तर मला नक्कीच खूप कॉमेंट्स आल्या असत्या आणि मग मी त्याच्यावर विचार करून परत ते सुरू केलं असतं, म्हणजे व्हिडिओज त्याच्यावर बनवले असते. पण म्हणजे माझं डिसिजन बरोबर होतं मला असं वाटतं. पण जर का तरीही कुणाला वाटत असेल की मी काय खाते, कसं डाएट फॉलो करते, तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून सांगा. मी अधनं ॲटलिस्ट कधीतरी मी डाएटचे माझे व्हिडिओज किंवा फूड माझं शेअर करेल. सो आत्तासाठी काय प्लॅन आहे ते सांगते. माहिती नाही रोशनच्या डोक्यात कसं आलं, पण तुम्हाला म्हणतो की आपण मंदिरात जाऊ, ते पण चारभुजा मंदिर जे आहे. मागच्या वेळी आम्ही गेलो होतो 1 जानेवारीला, पण तेव्हा काय ते मंदिरमध्ये काहीतरी होतं, त्याच्यामुळे खूप गर्दी होती आणि आम्हाला तिथे जाताच आलं नाही, पार्किंगच मिळाली नाही. मग आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलो. पण मग आता असं झालं की त्याने म्हटलं ठीक आहे आपण आता पटकन रेडी होऊया आणि जाऊया. एकदम अनप्लॅन्ड असं झालं तयारी की आपल्याला मंदिरात जायचं आहे. आणि म्हणून मी पटकन अशी सिम्पल तयार झाली, आम्ही मंदिरात चाललो आहे. बाकी पुढे काय होतं हे ब्लॉगमध्ये शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. आया पूजा आई ऐसे आया पेगी पेगी नम 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 बाजू आई पूजा आई ऐसे आया पेगी पेगी नम 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 डमरू बाजा कालू का भालू देखो देखो कशी करते नानू, देखो देखो कशी कालू में डाली आया, एकदा देखो देखो कर. देखो देखो कालू में डाली आया, कालू में डाली आया, काला आपा बालू आया, गीता आई तेजू आया, पूजा आई ऐसे आया. येते ना का? हम तेरे नहीं है. नहीं 1 2 3 कालू में डाली आया, काला आपा बालू ते येते का तुला? ते ऊपर पंखा चलता है. ऊपर पंखा चलता है, नीचे मुन्ना होता है, छोटे छोटे बूकरी खाने बीता मुँह फूले नाना नहीं हम डोले नहीं हम गए दिल्ली माला से दिल्ली माला बन जा मम्मी हो गए वांजा. आणि ते येते का तुला? जॉनी जॉनी Johnny, Johnny, hey Papa, eating sugar, no Papa, open your mouth, टेलिंग लाय. telling lies, no Papa, open your mouth, ha ha ha. आणि ते ट्विंकल ट्विंकल येते का गं नानू तुला? Twinkle, twinkle, little star, why wonder what you are about to high apple, diamond, and go kite. इन द खाय. नहीं नहीं नानी तेरी मोरनी को मोर ले गए येते का तुला? नहीं. येते ना. नानी तेरी मूलिंग को मूली गई, बाकी जो बचा था काली चूली गई, उन चोरों की कुमली मोटे थाने डालनी चोरों को भी कुंदन जंगल की सामने नानी तेरी मूलिंग को मूली
बाकी जो बच्चा था. काली चूड़ी गई आलू को चालू काय गईते रिंगो तुकनी छोड़ते रिंगो नाचनी रोते मम्मी पहनने ऐसे रहते हैं पापा ने पैसे दिए, नाचे रहते हैं भैया ने लड्डू दिया, खा लेते हैं आलू का चालू बेटा काय गईते बैंगन की टोकरी में. छोड़ते हैं हाँ, A for एप्पल B for बॉल C for कैट D for अम्ब्रेला D for dog, डॉग ABCD E for काई E for काई E for elephant. एलिफंट बरं मला एक सांग, तू स्कूलला जाणार का? ते मला हा चप्पल होता दारामध्ये हात चपला होता. कसा? असा. मग तू रडली होती का? कशी? अशी रडली होती. खूप लागलं होतं तुला? अरे बापरे. मी ते म्हणतच होते काय करत होती? मी ते म्हणतच होते काय करत होती? मी ते म्हणतच होते आणि अनायाची अशी बडबड ऐकत ऐकत फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो. छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर निवांत म्हटलं थोडा वेळ बसूया आणि मग आपण घराकडे निघूया. पप्पाला काय म्हटलं? काय म्हटलं? सुकाचं ठेव म्हटलं. काय म्हणे मग काय पप्पा? ठीक आहे म्हणे. कसं? क्लॅप्स करत मला. आमचं डिनर बाकी होतं आणि मग आज मला मुगाचे डोसे बनवायचे होते. त्यासाठी मूग मी भिजू टाकले, तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तेवढ्यात माझी मैत्रीण आली होती अनायासाठी एक छोटंसं सरप्राईज घेऊन. आणि आता तुम्ही बघू शकता अनायाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण इतका आनंद होतो. एखादं पार्सल जरी आलं ना ती इतकी खुश होती की वाव माझ्यासाठी काय आलं. आणि तिचे एक्सप्रेशन वगैरे इतके भारी असतात. आपण कुठे गेलो होतो? वाव काय आहे ग नानू? अजून हे अरे बापरे. आणि नानूचं काय आहे तो फेवरेट? कसं आहे ग? मम्माला सांगायचं, बाबाला नाही. कसं आहे नानू? छान आहे. अनायासाठीचा डोसा थोडासा वेगळा बनवला होता. त्याच्यामध्ये थोडीशी चीज वगैरे पण मी टाकली होती आणि तिला दह्यासोबत खायला दिला. आणि मग डिनर वगैरे करून यासोबतच आजचा दिवसही आम्ही संपवला. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.